जय रघुवीर. श्रवण निरूपणातल्या काही ओव्या आपण अभ्यासासाठी घेतलेत. आणि श्रवण शब्दाचा शास्त्रीय अर्थ असा आहे की ते ऐकल्यानंतर, श्रवण झाल्यानंतर वेदांताचा तात्पर्याचा निश्चय झाला की त्याला खरं श्रवण म्हणतात. श्रवण शब्दाचा अर्थ आहे वेदांताच्या तात्पर्य निश्चयाला श्रवण असं म्हणतात. ही त्याची व्याख्या आहे. लगेच कळतं. त्यामुळे नुसतं ऐकणं वेगळं, नुसतं वाचणं वेगळं. आणि जे ऐकलं आहे, वाचलं आहे, त्यात जे नेमकं सांगायचं आहे त्याविषयीचा कायमचा निसंदिग्ध निर्णय झालेला असणं हे श्रवणाचं स्वरूप आहे. म्हणजे माझं श्रवण पूर्ण झालं असं आम्ही केव्हा म्हणू शकतो? ज्या वेळेला श्रवणात जे सांगितलं आहे त्याचं जे तात्पर्य आहे त्या तात्पर्याचा माझा निश्चय झालेला असला पाहिजे. तात्पर्य काय आहे? ब्रह्मसत्य आहे, जग मिथ्या आहे, हे तात्पर्य आहे. हे सर्वांना ठाऊक असलेल्या गोष्टी आहेत. ब्रह्मसत्य आहे, जग मिथ्या आहे, किंवा आत्मा सत्य आहे, देह मिथ्या आहे. तिकडे ब्रह्म आणि जग अशी वाटणी आहे, इकडे आत्मा आणि शरीर अशी वाटणी आहे. पिंडाच्या दृष्टीने आत्मा आणि शरीर अशी वाटणी आहे, ब्रह्मांडाच्या दृष्टीने जग आणि ब्रह्म अशी वाटणी आहे. आणि पिंडी ते ब्रह्मांडे आपल्याला ठाऊक आहे. शरीर आणि जग हे दोन्ही समान सत्तेतले आहेत, आणि आत्मा आणि ब्रह्म हे दोन्ही समान सत्तेतले आहेत. दोन समान सत्तेतल्या पदार्थांचं ऐक्य असतं हे जर लक्षात आलं तर आत्मा आणि ब्रह्म दोन्ही एक आहेत हे कळायला वेळ लागत नाही. आता काही ओव्या बघूया. श्रवणे निश्चयो घडे. मी सुरुवातीला जे बोललो ते ह्या ओवीच्या संदर्भातलं आहे. श्रवणे निश्चयो घडे, श्रवणे ममता मुगडे, श्रवणे अंतरी जडे समाधान. आता ह्या ओवीच्या आधाराने आपण काय काय घडलं पाहिजे त्याचा समर्थ सांगतात. श्रवणे ममता मोडे, फार महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी ओवीत सांगून ठेवलेली आहे. हे काय होतं, अशा ओव्या भराभर घडाघड आपण वाचत राहिलो की श्रवणाने ममता मोडली पाहिजे हे काही लक्षात राहत नाही. आणि ममता जर मोडली नाही तर ममता मोडणं ह्या श्रवणाच्या तात्पर्याचा निश्चय आहे. हे जे श्रवण आहे त्या श्रवणाचं तात्पर्य काय आहे? ममता मोडली पाहिजे. आणि ममता मोडली नाही तर श्रवण यथार्थ झालं नाही. अशा पद्धतीने ताळा घातला तर श्रवण झाल्यानंतर, म्हणजे दासबोधाचा हा समास वाचल्यानंतर ह्यात जे जे सांगितलं ते ते झालं पाहिजे हा त्याचा तात्पर्य आहे. ओवी प्रसिद्ध आहे. तैसे अहम ममतेच्या लवड सवडी, माते न प्रवृत्तीची बापुडी, जन्ममरणाची दुसडी ढुळती ठेली. ह्याचा अर्थ असा होतो, मी आणि माझं हा जो भ्रम आहे, मी आणि माझं हा जो अध्यास आहे, शास्त्रीय भाषेत त्याला अहम ममाध्यास असं मोठं नाव आहे. पण मी आणि माझं हा जो भ्रम आहे तो भ्रम गेला पाहिजे, तो भ्रम संपला पाहिजे. आणि ममता आहे ज्याला म्हणतं, ममता मोडली पाहिजे. फरक समजून घेऊया. ममता, ज्याच्याविषयी मला ममता वाटते त्याच्याविषयीची ममता मोडायची, म्हणजे त्याचा संबंध तोडायचा का? दुसरा प्रश्न येतो. आम्हाला खूप प्रश्न येतात आणि आम्हाला असं वाटलं की त्याचा संबंधच तोडायचा आहे तर मग आपल्या सगळ्यांना वाटतं हे काही आपल्याच्याने होणार नाही. आणि हे जर होणार नसेल तर ममता मोडणार नाही. ममता मोडली नाही तर श्रवण झालं नाही. श्रवण झालं नाही तर दासबोधाचा उपयोग नाही. असे क्रमाक्रमाने आपले निर्णय होत जातात. म्हणून ममता नसणं ही गोष्ट वेगळी आहे आणि संबंध असणं ही गोष्ट वेगळी आहे. नित्यसंबंध ज्याला म्हणतात, काय नातेसंबंध असतो, स्नेहसंबंध असतो, जो काही संबंध असेल तो न मोडतासुद्धा त्याच्यावरचं ममत्व आपल्याला काढून घेता येतं. आणि असं ममत्व काढून घेतलं की आपण जिंकलेली असते. आणि ममत्व आपलं तसंच टिकून राहिलं तर आपण हरलेलो असतो. आता हार जीत जी परमार्थाद्य आहे ते हार जीत ह्याचं स्वरूप आहे. कोणाचाही संपर्क न सोडता त्याच्यावरचं ममत्व काढून टाकणं ह्याच्यामध्ये पारमार्थिक यश सामावलेलं आहे. दोन भाग आहेत त्याचे. एक संगत त्याग म्हणतात, एक वस्तुत्याग म्हणतात. दोन शब्द आहेत. वस्तुत्याग म्हणजे ज्याच्याशी आपल्याला संग तोडायचं आहे ती वस्तू सोडून टाकायची, त्याच्यापासून दूर जायचं, वस्तूला दूर पाठवून द्यायचं, याला संगत त्याग, वस्तुत्याग म्हणतात. आणि त्या वस्तूशी आपल्याला जो संग आहे, त्याच्याविषयी असलेलं जे ममत्व आहे, त्याच्यावर असलेलं जे प्रेम आहे, त्याच्याविषयी असलेली जी आसक्ती आहे, हे आसक्तीचा त्याग करणं ह्याच्यामध्ये यश सामावलेलं आहे. आणि हे जर समजून घेतलं तर आपल्याला हळूहळू लक्षात येतं आपण समजतो तेवढा परमार्थ अवघड नाही. आधीच परमार्थाविषयी समज गैरसमज खूप आहेत. आणि असे समज गैरसमज आपल्या आधीच आतमध्ये असतात. आणि त्यामध्ये अशाच अविचाराची भर पडली. आणि अविचाराचं कारण एकच आहे, शास्त्रीय पद्धतीने आम्ही अभ्यास केलेला नसतो, त्यामुळे अविचार होऊन जातो. आणि एकदा जर असं कळलं की संगत त्याग करायचा आहे, वस्तुत्याग करण्याची आवश्यकता नाही. वस्तुत्यागाला संन्यास असं म्हणतात. विधिवत संन्यास घेतला की त्याला वस्तुत्याग म्हणतात. आणि ज्याचा मला संग आहे, ज्याचा माझा संपर्क आहे, त्याच्यावरचा ममत्वाचा त्याग, त्याच्यावरचा आसक्तीचा त्याग, हा आसक्तीचा त्याग झाला की त्याला संगत त्याग असं नाव आहे.
याविषयी एक बोलणं जातं की संगत्याग झाला म्हणजे वस्तुत्याग झाला म्हणजे संगत्याग होईलच अशी खात्री देता येत नाही. तर वस्तुत्याग तर झाला पण संगत्याग झाला नाही असं खूप होण्याचा संभव असतो. आणि मग काय होतं मग की वस्तुत्याग केल्यामुळे त्याचे जे लाभ असतात तेही जातात आणि संगत्याग न केल्यामुळे त्याचं जे नुकसान होतं ते पदरात पडतं. आता आपण थोडासा नीट विचार करूया. वस्तूचा जर त्याग केला, एकदा माझ्या मनात अशी लहर आली की आपण हिमालयात जाऊन तपश्चर्या करावी. गेलो हिमालयात, एक गुहा बघितली, प्रशस्त गुहा बघितली आणि त्या गुहेमध्ये मी बस्तान माझं थाटलं. त्या गुहेतच कल्पना केली ही डायनिंग रूम आहे, हे बेडरूम आहे, हे किचन आहे गुहेतच. कारण शेवटी काय आहे, घरातल्या सवयी आपण घेऊनच बाहेर जातो सगळीकडे. त्या घरातल्या सवयी ती अशी घराची अशी वाटणी असल्यामुळे त्या गुहेमध्ये मी 3 गोष्टींची कल्पना केली आणि मग तिथे माझं बस्तान व्यवस्थित बसलं. नंतर काही दिवसांनी दुसरा एक साधक आला आणि तो मला म्हणाला, त्याची बोलण्याची सुरुवात अशी की मी तुमच्या गुहेत येऊ का. गुहा कोणाची? हिमालयाची गुहा. तिथे जाऊन मी बसलेला, त्यालाही वाटायला लागलं ही गुहा माझी आहे आणि मलाही वाटायला लागलं ही गुहा माझी आहे. म्हणून मी त्याला सांगितलं, नको, ह्या माझ्या गुहेत तू येऊ नको, तू दुसरी एखादी गुहा पाहिलीस तर बरं होईल. आता घर माझं होतंच, घरावर माझेपणा हात होताच. आता घरावरचा माझेपणा सोडला आणि गुहेवर माझेपणा धरून बसलो, काय मिळालं. असे विचार आम्ही व्यवस्थित करत गेलो तर एक जे हिमालयाचं जे एक आकर्षण आहे आपल्याला आणि काही समज असतो की तिकडे गेल्याशिवाय जमत नाही, असंच एक समज आहे. म्हणजे हिमालय याला उपलक्षण म्हणतात. हिमालय शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष हिमालय असं नाही, कुठून तरी काय घर सोडून बाहेर गेल्याशिवाय परमार्थ होत नाही असं जे आपल्याला वाटतं, ह्या भ्रमातून आपल्याला ताबडतोब बाहेर निघता येतं जर हा विचार आतमध्ये पक्का असेल की ममत्व जे आहे, संघ जो आहे तो सोडायचा आहे, वस्तू सोडायची नाही, घर सोडायचं नाही, घरावरचं ममत्व सोडायचं आहे, व्यक्तींचा त्याग करायचा नाही, व्यक्तींवरचं ममत्व सोडायचं. आणि मी तुझ्यावरचं ममत्व सोडलं आहे असं घरात कधी सांगायचं नाही. आता हे तर एक मोठी, ते सुद्धा एक मोठं पथ्य आहे. दोन्ही बाजूने हे पथ्य घरामध्ये सांभाळायचं असतं. काही बोलायचं नाही. माणसं बोलून खूप घोटाळा करतात, हे मी पहिले मागच्या वेळी बोललो होतो. म्हणून वस्तुत्याग आणि संगत्याग हे 2 गोष्टी आहेत. आम्ही जर समजून घेतल्याबरोबर कसा संगत्याग होत नाही, वस्तुत्याग झालेला असतो पण संगत्याग होत नाही. त्याचं उदाहरण सांगतो. अमेरिकेत मुलगा असतो, तिथे त्या मुलाला मुलगा होतो, नातू. आता तो नातू जेव्हा तिथे जन्माला येतो तेव्हा त्याचं जे पहिलं रडणं असतं ते टेप करून भारतात येतं. जन्माला आल्यानंतर जे पहिलं रडणं ते टेप करून भारतात येतं. मग आजोबा अत्यंत कौतुकाने आपल्या नातवाचं पहिलं रडणं ऐकतात. आणि असं जे पहिलं रडणं आहे, असंच एक पहिलं रडणं मला त्याने ऐकवलं. हे आमच्या नातवाचं पहिलं रडणं किती आसक्तीचे असेल, कमाल आसक्तीचे असेल. मी म्हटलं, कुठं आणलं होय रडणं तुम्ही? अमेरिकेतून इम्पोर्ट केलं म्हणाले. म्हटलं, इतकं काय करायचं, कोणत्या मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये जा, सगळ्या मुलांची पहिली रडणी सारखीच असतात. आता मी माझं स्वतःचं मॅटर्निटी हॉस्पिटल असल्यामुळे खूप रडणी मी तसली ऐकली, पण आता तसं नाही. ते माझ्या नातवाचं पहिलं रडणं म्हणून त्याचा टेप पाहिजे. मग मुलाचा आणि सुनेचा फोटो पाहिजे. तो फोटो मग टी व्हीवरती, फ्रीजवरती ठेवलेला असतो आणि मग प्रभाते म्हणे पुत्र चिंतित जावा, पद्धतीने अशी जी काही घसरगुंडी आहे सगळी आपल्याला लक्षात येत नाही. त्या मुलाचा त्याग तर झालेलाच आहे, तो नातवाचा त्याग झालेला आहे, सुनाचा त्याग झालेलाच आहे, लांब आहेत कुठेतरी हजारो मैलावरती. पण तरीसुद्धा त्याचा संघ जो आहे तो संघ काही सुटलेला नाही. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, संघाचा परिणाम होतो, अनुकूल प्रतिकूल सुरू होतं. किती महिलावर लांब आहे हो, रोज फोन येत नाही हो, आठवड्यातून यांना एकदासुद्धा फोन करता येत नाही का. आता हे जे काही सगळे दुःख आहेत, ही सगळी दुःख ह्या संघाचा परिणाम आहे. आणि परमार्थाचं एक निश्चित ध्येय आहे, शास्त्रकारांनी सांगितलेलं, सुखरूप व्हायचं. मी ब्रह्म आहे असा अनुभव घ्यायचा, सुखरूप व्हायचं, सुखरूप होऊन सुखाने जगायचं आणि सुखरूप होऊन सुखाने जगून सुखानं शरीराने जग सोडून द्यायचं. यासाठी परमार्थ असतो. यापेक्षा परमार्थाचा चौथा उद्देश असता कामा नये. आणि बाकीच्या उद्देशाने तो परमार्थात सगळा गोंधळ निर्माण झाला. परवा मी सांगितलं, प्रश्न सांगा, नवरा गेला वगैरे वगैरे सांगितलं मी. आता तसे प्रश्न, तशा पद्धतीचे शंका, तशा पद्धतीचे प्रश्न, त्याची उत्तरं, त्याची सोडवण, यामध्ये परमार्थ एकदा शिरला की ह्यात परमार्थ शिरला की त्या परमार्थाचं काय होऊन जातं. कोणताही शब्द वापरा, ज्याने त्याने आपापल्या ह्याप्रमाणे शब्द वापरावा, त्या परमार्थाचा निकाल लागतो. एवढा साधा बेताचा शब्द मी वापरतो. मुद्दा अशा दृष्टीने चालला
की इथे समर्थ म्हणतात श्रवणे ममता मोडे. आता श्रवण आणि ममता मोडायचं असेल तर श्रवण कोणतं श्रवण करावं म्हणजे ममता मोडेल, तर दुसरा प्रश्न आला कोणतं श्रवण करावं. त्याचं उत्तर आहे शास्त्रशुद्ध श्रवण करावं. श्रवण ममता मोडायची असेल तर शास्त्रात जशी ममता मोडायला सांगितले तशी ती ममता मोडावी. आणि शास्त्र समजावून घेण्यासाठी आपण हे कालपासून ही सगळी खटपट करतोय. पुन्हा आलं, फार सोपं आहे, फार छान आहे. आता ह्यांनीसुद्धा ज्यांना समजत नसेल इतकं सगळं समजावून सांगून, असे आहेत असू शकतात एका की इतकं सगळं समजावून सांगून समजत नसेल, याचा अर्थ असा होतो समजावून सांगणारा कमी पडतो. एवढं मी म्हणतो, सोडून देतो. आता श्रवणे ममता मोडे असं जेव्हा म्हणतात, ममता कोणाला असते हो? ह्याला असते का ह्याला असते? ह्यातला जो प्रकाश आहे यातल्या प्रकाशाला ममता असते, ह्याला ममता नाही आहे. ममतेला किती लागतात? कमीत कमी 2. जिथे एकमेव अद्वितीय सजातीय भेदाते भेदशून्य तिथे ममता ठेवण्यासाठी दुसरा कुणी असणं शक्य नाही. म्हणून पारमार्थिक सत्तेत द्वैत नसल्यामुळे, भेद नसल्यामुळे कधीही ममता असणार नाही. म्हणून ममतेला काय काय लागतं? एक मी लागतो, एक दुसरा कोणीतरी लागतो, त्याच्यावरती ममता लागते. 3 गोष्टी असल्याशिवाय ममता सिद्ध होत नाही. जगात मी असतो आणि शेकडो लोक असतात दुसरे, त्यांच्यावर ममता असते का? काही थोड्या लोकांवर ममता असते, थोड्या लोकांचा द्वेष असतो. दोन्ही थोडं, खरं प्रेम थोड्याच लोकांवर असतं, खरा द्वेष थोड्या लोकांवर. म्हणून राग आणि द्वेष हे काय आहे? एक द्वंद्व आहे. शास्त्रात सांगितलं राग आणि द्वेष द्वंद्व आहे. आणि म्हणून एकमेव अद्वितीय जे हे आहे याला ममता असणं शक्य नाही आहे. पण ह्यातला जो प्रकाश आहे त्याला मात्र ममता आहे. आणि ममताला कारण काय? हे माझा आहे असं तो धरून बसला, ह्याची आसक्ती धरली त्यांनी. हे काय आहे? बुद्धी. आपण पाहिलं अंतःकरण आहे. हे अंतःकरण शरीरात असतं, म्हणून शरीराविषयी ममता, बुद्धीविषयी ममता, मनाविषयी ममता. आणि पहिल्या दिवशी आपण सिद्धांत म्हणला होता एक, जे माझं आहे ते जे लक्षात, जे माझं आहे ते मी नाही. आता ह्याने हे विचार करायचा, यातला जो प्रकाश आहे त्याने विचार करायचा, हे जर माझं असेल तर हे मी नाही, मग मी कोण आहे? हे मी आहे. आता असं समजून घेत गेलं, मन जर माझं असेल तर मी मन नाही असं ह्याने ठरवायचं, मग मी कोण आहे? हे मी आहे. असं सातत्याने त्याचा जो प्रवास आहे, विचाराचा जो प्रवास आहे, हा विचाराचा प्रवास सतत पाठीमागे, परतोनी पाठीमोरे ठाके. सगळं ओव्या आता थोडं लक्षात असतील, कारण बरेच वेळा आपण त्या ओव्या म्हटलेल्या आहेत. आणि ह्या ओव्या अत्यंत मुद्द्याच्या ओव्या असतात. ज्ञानेश्वरी असो, दासबोध असो, काही गोष्टी अत्यंत मुद्द्याच्या असतात, काही ओव्या अतिशय मुद्द्याच्या असतात, महत्त्वाच्या असतात. आणि बाकी बऱ्याचशा ओव्या ज्या असतात त्या दृष्टांताच्या असतात, काही काव्यमय असतात. असे पुष्कळ प्रकार याच्यामध्ये आहेत. तर मी नेहमी प्रत्येक साधकाला असं सुचवत असतो की आपला स्वतःचा एक दासबोध तयार करून घ्यावा. स्वतःचा हा या दासबोधाच्या आधाराने आपला स्वतःचा दासबोध तयार करून घ्यावा. याचा अर्थ आपली जी साधना पद्धती आहे ती, आपली जी परिस्थिती आहे ती, आपल्या मनाचा जो कल आहे तो, आपला जो पिंड आहे तो, त्या पिंडाला, मनाच्या कलाला, कौटुंबिक परिस्थितीला अनुसरून, आपल्या साधनाच्या रीतीला अनुसरून ह्यामध्ये जे आपल्याला महत्त्वाचं वाटतं तेवढा भाग काढून घ्यावा आणि रोज तेवढाच वाचावा, बाकीचा वाचू नये. आता हे सांगणं जरा धाडसाचं आहे, कारण आमचा जास्त विश्वास कशावर आहे? पारायण आणि पारायणातून मिळणारं पुण्य, ह्याच्यावर फार मोठा विश्वास आहे. आणि मग ह्यातलं एक अक्षरसुद्धा गाळता कामा नये असं सांप्रदायिक मंडळींचा आग्रह असतो. ते बरोबर आहे, पारायण करताना एक अक्षरही गाळता कामा नये 100% बरोबर आहे. पण अभ्यास करताना मात्र अनेक वाक्याच्या वाक्य गाळावी लागतात, हेही 100% खरं आहे. आता दासबोधाचं उदाहरण पाहूया. कोण म्हणती माझे घर? हां, बस 100 तरी प्राण्यांची नावं दिली आहेत, कमीत कमी 100. इतक्या प्राण्यांची नावं घेतल्याशिवाय हे घर माझं नाही फक्त एकट्याचं, बाकीचं अनेकांचं आहे एवढं आम्हाला समजत जर नसेल तर आमच्या बुद्धीची आपण काय केली पाहिजे? कीव आली पाहिजे आपल्या बुद्धीची. एक 2-4 प्राणी व जंत म्हणते माझे घर, ठीक आहे असतात आतमध्ये, की फक्त हे माझंच घर नाही, इतक्या सगळ्या प्राण्यांना हे घर माझं आहे असं वाटतं. आता याच्यावरून आपल्याला कळतं हे राहायचं घर आहे माझं, हे मी नाही. किती घरं झाली? हे एक घर. हे घर ज्या घरात राहतं ते एक घर, आणि हे घर ज्या जगात राहतं ते एक घर. जग ज्या घरात राहतं ते एक घर, त्याला विश्व असं म्हणतात. ज्ञानदेवांचं घर कोणतं? हे विश्वची माझे घर, ऐशी मती जायची. असे क्रमाक्रमाने आपण जर विचार करायला लागलो, अभ्यास करायला लागलो, तर क्रम विकास साधकाचा कसा होतो याचा आताच यायला लागतो.
आणि असा अंदाज येण्यासाठी शास्त्रशुद्ध चिंतन करणं, शास्त्रशुद्ध विचार करणं एवढी जबाबदारी आपल्यावर येऊन पडते. आणि अशी जबाबदारी आल्यावर यांनी कोणाला मी म्हणायचं, माझं म्हणायचं आहे, हा जो आहे ह्या बुद्धीतले जे सगळे आहेत, बुद्धीला धरून, शरीराला धरून, जगाला धरून जे जे काही असतं त्या सगळ्याला तो मी समजतो, माझं समजतो. या दोन्ही गोष्टी आहेत, त्याला म्हणतात अहम ममाध्यास. याने काय निर्णय घेतला पाहिजे यातल्या प्रकाशाने हे मी आहे. म्हणजे ममत्व कोणावर धरायचं असलं तर, ममत्व धरायचं असलं तर कोणावर धरायचं? ह्याच्यावर ममत्व धरायचं, ह्याच्यावरचं ममत्व काढून घ्यायचं. संघ जाईल का हो? ह्याच्याशी असलेला संघ जो आहे तो जाईल का? बुद्धीशी असलेला संघ, शरीराशी असलेला संघ, घराशी असलेला संघ हा जाण्याची एकच वेळ असते, त्याला मृत्यू असं म्हणतात. त्यावेळी तो जातो. तुम्हाला पाहिजे असलं तरी जातो, नको असलं तरी जातो, तो जाणारच आहे. त्यामुळे संगत्यागाच्या, वस्तुत्यागाच्या भानगडीतच पडायचं नाही. कशाचा करायचा? जिवंत असताना जो आहे तो वस्तुत्याग नाही करायचा, तो होणारच आहे. तर संघाचा त्याग करायचा. आणि याला म्हणतात न करी रे संघ, राही रे निश्चळ, लागू नये मळ ममतेचा. अशा तऱ्हेचा विचार शास्त्रकार सांगतात. आणि हा जो संघ आहे, शरीराशी असलेला जो संघ आहे, त्याचा परिणाम आहे मीच शरीर आहे असा त्याचा परिणाम. आणि शरीर गेलो की मी जाणार असा त्याचा दुसरा परिणाम. आणि शरीर गेलो की मी जाणार असा निश्चय असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मी म्हणजे शरीर जाता कामा नाही आहे. आणि ते परवा पाहिलं, आमचा असा निश्चय त्यांचा काय आहे, कोणत्याही परिस्थितीत नेल्याशिवाय राहणार नाही, आमचं कोणत्याही परिस्थितीत जायचं नाही. आता जबरदस्त संघर्ष आहे. या संघर्षात जय कोणाचा होणार तेही परवा आपण पाहिलं की कसं आहे, मॅच फिक्सिंगचा प्रकार आहे, परवा तोही आपण पाहिला, तेच जाणार आहे. मग अशा वेळेला असा जर निर्णय झाला असेल की हे मी नाही, असा जर निर्णय झाला असेल तर मग दासबोधाच्या जसं श्रवण झालं पाहिजे तसं श्रवण झालं, आणि तसं नसेल श्रवण झालं तर पुन्हा आपलं शरीर म्हणजे मी म्हणजे शरीर असा निर्णय जर श्रवण झाल्यानंतर तसाच राहिला तर समजा हरकत नाही, आपलं यथार्थ श्रवण झालेलं नाही. आणि म्हणून श्रवण यथार्थ होईपर्यंत, तसा निर्णय टिकाऊ होईपर्यंत श्रवण केलं पाहिजे. तो निर्णय टिकेपर्यंत श्रवण केलं पाहिजे. किती वेळा वाचावं? निर्णय टिकेपर्यंत वाचावं, हे त्याचं उत्तर आहे. त्याला काय असं आहे 108 पारायणाने काहीतरी होतं, 216ने काहीतरी होतं असं काही नाही. समजा 2च वेळा वाचून माझा निर्णय पक्का झाला तर तिसऱ्यांदा वाचण्याची गरज नाही. कारण हे शेवटी काय आहे? साधन आहे. आणि हे साधन आहे, हे जर नाही लक्षात राहिलं तर पारायणांचा धडाका सुरू होतो. काय सुरू होतो? एकामागून एक अशी पारायणं सुरू होतात. आवश्यक आहे, ज्यांचा निर्णय होतच नाहीत त्यांनी काय करायचं? त्यांना पारायणं केलीच पाहिजे. म्हणून हा जो निर्णय आहे ते म्हणतात तसे, श्रवणे ममता मोडे, श्रवणे अंतरी जडे समाधान. फार मोठं महत्त्व आहे ममतेचं, अत्यंत मोठं महत्त्व आहे. अहम मम, मी माझं, मी माझं यांचं तुमच्या आमच्या जीवनात फार मोठं स्थान आहे, फार मोठं बंड आहे. आणि असं बंड असल्यामुळे आम्हाला जे मिळालं पाहिजे ते मिळत नाही. ओवी सांगितली तैसे अहम ममतेच्या जवळसवडी, माते न पवतीची बापुडी. परिणाम काय काय होतात? ओवीचा विकास कसा असतो? मी आणि माझं ह्यांच्या गोंधळामध्ये पुढं काय होतं? माझ्या स्वरूपाला प्राप्त होत नाहीत. माझ्या स्वरूपाला प्राप्त न झाल्याचा परिणाम काय होतो? जन्म मरणाची दुथडी, जन्माचा अलीकडचा काठ, मरणाचा पलीकडचा काठ, या 2 काठात घुटमळत राहतात. एवढा मोठा परिणाम ह्याचा आहे. आणि पुन्हा जन्म जर नको असेल, मोक्षाचे 2 भाग आहेत. पुन्हा जन्माला न येणं हा मोक्षाचा एक भाग आहे. आणि आत्ता हातातलं जीवन आपल्या, ते जीवन सुखरूप होऊन सुखानं जगून सुखानं शरीर आणि जग सोडून देणं हा दुसरा भाग आहे. पुष्कळ काय होतं की पुन्हा जन्माला न येणं या मोक्षावरती फार भर दिला जातो. आणि फार भर दिल्यामुळे उधारीतला मोक्ष विचार करायची वेळ येते. समर्थांचा शब्द आहे, मोक्ष उधारीतला नसावा. कसा असावा? रोख मोक्ष असावा. आणि रोख मोक्ष हवा असेल तर हेची देही हेची डोळा भोगमुक्तच सोडा. मी प्रॅक्टिस सोडून दिली तेव्हा 3-4 वया उधारीने भरून राहिल्या होत्या. परिणाम असा व्हायचा, एखादा माणूस जेव्हा रस्त्याने चालायचा तेव्हा मी माझ्या पत्नीला सांगायचो हे 50 रुपये चाललेत. तो माणूस वगैरे ना, ह्याच्याकडे 50 रुपये शिकलेला काय, तो चालला आहे. म्हणजे माणूसही दिसायचा नाही. आधी काय दिसायचं? 50 रुपये असे दिसायचे. हे 10 रुपये चाललेत, हे 100 रुपये चाललेत. मग मी माझा एक उपाय केला, वह्या जाळून टाकल्या. आणि वह्या जाळून टाकल्यानंतर मला पैशांऐवजी माणसं दिसायला लागली, पहिली गोष्ट. नंतर माणसं दिसायला लागल्यानंतर मग ते ब्रह्म आहे वगैरे हे पुढच्या सगळ्या गोष्टी. आता असे काय, कशामुळे झालं हे?
उधार आपला विचार चालला होता उधारीतला. जर उधारीतला पैसा आणि रोखीचा पैसा ह्यात जो फरक आहे तोच उधारीचा मोक्ष आणि रोखीचा मोक्ष याच्यामध्ये फरक आहे. आणि असा मोक्ष आपल्याला हवा असेल तर मी आणि माझं ह्या गोंधळातून दूर झालं पाहिजे. मुरगुडमधली एक गोष्ट छान आहे. 2 काठावरती आपण जेव्हा जन्माचा अलीकडचा काठ आणि मरणाचा पलीकडचा काठ या दोनमध्ये गटांगळ्या खात राहतो तेव्हा दोन्ही काठावर नको असलेला पाहुणा असं आमचं स्टेटस असतं. त्याला रुबाब आहे का रुबाब आहे ना. हा इकडेही नको आहे आणि तिकडेही नको आहे. म्हणजे कसं जन्माला आल्याबरोबर मृत्यूच्या काठावर ढकलून द्यायला सुरुवात करतात, मरण पावल्याबरोबर पुन्हा जन्माच्या काठावर ढकलून द्यायला सुरुवात करतात. त्याला म्हणतात जे उपदेते नाशे नाशले पुनरपी दिसे हे गतिकायांचं तैसे परभ्रम आहे का. मुरगुडला एक पावसाळ्याचे दिवस होते. नदीला मोठं पाणी आलं होतं. वरून एक प्रेत आलं वाहत. मुरगुडच्या गावकामगार पाटलाला कळलं की असं एक प्रेत वाहत येत आहे. आता या इकडच्या किनाऱ्याला लागलं तर त्याचं सगळं पुढचं निस्तरावं कोणाला लागणार आहे. त्या गावकामगार पाटलाला निस्तरावं लागणार आहे. मी मेडिकल ऑफिसर होतो त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून ठरवलं ते प्रेत इकडच्या काठावर लागता कामा नये. कारण त्याला पंचनामा करावा लागला असता, मला पोस्टमॉर्टम करावं लागलं असतं. मग त्याने ते एक बांबू आणला मोठा आणि दिलं ढकलून पलीकडच्या काठावर. तिकडे दुसरा तालुका दुसरा, त्यामुळे गावकामगार पाटील दुसरा, मेडिकल ऑफिसर दुसरा. त्याला कळलं की इकडच्या पाटलाने असं असं केलेलं आहे तर त्याने एक मोठा बांबू आणला, त्यांनी पण ढकलून दिलं. आता ते प्रवाहाबरोबर खाली खाली वाहत गेलं. आमच्या दोघांच्या मागची कटकट सुटली. आता असा जसा दोन्ही काठावर नको असलेला हा पाहुणा त्याच पद्धतीने आम्हीसुद्धा दोन्ही काठावर नको असलेले पाहुणे होतो. आणि दोन्ही काठावर नको असलेला पाहुणा असण्यात काहीही भूषण नाही, त्याला कोणतंही स्टेटस नाही, त्यात कोणताही रुबाब नाही. एवढं थोडं असं अनेक पद्धतीने आपण मोटिवेट करत असतो. आणि हे मोटिवेशनचाच हा एक भाग आहे. ह्या पद्धतीची गोष्ट सांगणं हे मोटिवेशनचाच एक भाग आहे. मुद्दा एक तैसे अहम ममतेच्या जवळसाठी. आणि मग हे जर वाचन झालं तर श्रवणे ममता मोडे. यांनी काय करायचं असतं नेहमी ह्याच्याशी काही संबंध जेवढा राहणार आहे व्यवहाराचा संबंध ह्याच्याशी राहणार आहे. पण आता अखंड संपर्क कोणाशी ठेवायचा आहे. अखंड संपर्क ह्याच्याशी ठेवायचा ही युक्ती आहे. मोठमोठे CEOज असतात, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणतात कंपन्यांचे. जगात कुठेही गेले तरी त्यांचं संपर्क कुठे असतो, आपल्या कंपनीशी असतो. आता हे आपण मॉडर्न युगामध्ये आपल्याला माहिती आहे, कुठेही जाऊ दे, जगभर कुठेही फिरू दे, रोज कमीत कमी 3, 4, 5 वेळा तरी मुख्य हेड ऑफिसशी फोन संपर्क असतो. तसंच आहे, आम्ही काहीही करू तसे कुठेही गेलेलो असेल, रोज संपर्क कोणाशी पाहिजे, ह्याच्याशी रोज संपर्क पाहिजे. आणि आपला संपर्क रोज कुठे असतो, अखंड संपर्क ह्याच्या बाहेर, ह्याच्या अखंड बाहेर संपर्क असतो. आणि म्हणून तिथे काय निर्माण होतं, मग एक ममत्व निर्माण होऊन जातं. आणि हे ममत्व जे आहे, बाहेरच्या पदार्थांशी निर्माण झालेलं ममत्व आतल्या वस्तूशी संपर्क साधू देत नाही. हा मुद्दा लक्षात ठेवायचा. आणि मग नामसाधनेचं आपल्याला महत्त्व कळतं. नाम हे ह्याच्याशी संपर्क ठेवण्याचं फार मोठं साधन आहे. हा नामी आहे ना. नामाचा नामी कोण, ज्याचं नाम असतं त्याला म्हणतात नामी. आता हे जे इथे बसलेलं आहे ते नामी आहे. ह्याचं नाम काय आहे, देशमुख. आता असा विचार केला तर नाम देशमुख आहे, नामाचं नामी मी आहे. हे जसं आहे तसं नाम रामाचं असेल तर नामी हा आहे. नाम दत्ताचं असेल तर त्याचासुद्धा नामी हाच आहे. ह्यालाच सगळी नावं आहेत. 1000 नावं कोणाला आहेत, ह्यालाच आहेत. आता हा विचार केला, नावाची सहस्त्रवरी ज्ञानेश्वरमध्ये होई आहे, 1000 नावं. मुद्दा चालला आपला. याच्याशी संपर्क साधून राहण्याचं एक उपाय आहे नामसाधना. म्हणून नामसाधनेकडे ह्या दृष्टीने जर पाहिलं, शास्त्रशुद्ध दृष्टीने नामसाधनेकडे पाहिलं तर नामाच्या माध्यमातून मी नामेशी म्हणजे आत्मवस्तूशी अखंड संपर्क ठेवतोय ह्याचं जर भान असेल तर नामामध्ये कोरडेपणा येणार नाही, नामामध्ये यांत्रिकता येणार नाही. नाही तर पुष्कळ वेळा नामसाधनेमध्ये यांत्रिकता तरी येऊन जाते तर कोरडेपणा येऊन जातो. आणि असा कोरडेपणा आणि यांत्रिकता जर त्यामध्ये आले तर ज्याच्याशी आपला संपर्क ठेवायचा आहे तो कसा आहे, तो प्रेममय आहे. रामाच्या भाषेत विचार केला, कृष्णाच्या भाषेत विचार केला तो तो प्रेममय आहे. वेदांताच्या भाषेत विचार केला तो तो ज्ञानमय आहे. म्हणून वेदांतात ज्याला ज्ञान म्हणतात त्यालाच भक्तिशास्त्रात प्रेम म्हणतात. असे थोडे फरक लक्षात घ्यायचे. आणि असे फरक लक्षात घेतले की भक्ती आणि ज्ञान ह्यात काहीही भांडण नाही, यात कुठेही मतभेद नाही. फक्त आपला जसा पिंड असतो
त्या पिंडाला अनुकूल साधना करणं हे यश देण्याची शक्यता त्यात जास्त आहे. माझा स्वभाव जो प्रेमळ असेल तर मला प्रेमलक्षणा भक्तीने यश मिळणार आहे. माझ्यामध्ये ज्ञान, ज्याला बुद्धी ज्याला म्हणतात, त्या बुद्धीचं वैभव जास्त असेल तर ज्ञानलक्षणा भक्तीने मोक्ष मिळण्याचा संभव जास्त आहे. मी अत्यंत करारी निग्रही असेल ना तर चित्तवृत्ती निरोध मी करणं अधिक शक्य आहे. असं पिंड जसं आपलं जर असतो तर पिंडाप्रमाणे साधनात बदल होत जातो. हे जर आम्ही स्वीकारलं तर साधना पद्धतीत कोणत्याही असा एकमेकापासून काही मोठा दुरावा आहे, काही मोठा भेद आहे किंवा एक दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं नाही. तर ज्ञानसाधकांना वाटतं असं. आम्ही वेदांताचे अभ्यासक असल्यामुळे भक्तीपेक्षा आम्ही कसे आहोत, आम्ही श्रेष्ठ आहोत. हे वेदांतातच हे जास्त, वेदांतामध्येच ह्या धोका जास्त आहे की मी कसा आहे, ज्ञानसाधक मी आहे. ज्ञानसाधक असल्यामुळे सगळा वेदांत आहे, न्यायघटित भाषा आहे, पूर्वपक्ष उत्तरपक्ष आहे. हे सगळ्या गोष्टी आल्या की तो वेदांत चढतो. त्याचा एकच शब्द आहे, तो वेदांत चढतो. आणि असं वेदांतही चढतो मग तशी भक्ती पण चढते. नामदेवांना भक्तीसुद्धा चढली होती आणि नामदेवांना भक्ती चढल्यामुळे ते ज्ञानेश्वर महाराजांना कोणालाच मानायला तयार नव्हते. भक्ती चढल्याचा परिणाम म्हणजे काही झालं तरी त्याच्या पाठीमागे बरोबर विचार नसेल तर दोन्ही चढल्याशिवाय राहत नाही. मग नामदेवांना विसोबा खेचराकडे पाठवावं लागलं आणि एखादा वेदांताला मग कोणाकडे पाठवावं लागतं, एखादा वेदांताला सगुण उपासकाकडे पाठवावं लागतो. म्हणजे दोन्ही मिळून ते बरोबर बॅलन्सिंग होऊन जातं. आपला श्रवणे काय नाचे, श्रवणे ममता मोडे, श्रवणे अंतरी जडे समाधान, अंतरी श्रवणे समाधान जोडे. आता ओवीचा काय झाला अन्वय. अंतरी म्हणजे कुठे, याच्यात. हे काय आहे, हे अंतःकरण आहे. अंतरी श्रवणे समाधान जोडे. अंतःकरण वृत्तीच्या सम्यक आधानाला समाधान असं म्हणतात. समाधान शब्दाची ही शास्त्रीय व्याख्या आहे. अंतःकरण वृत्तीच्या सम्यक आधानाला समाधान असं म्हणतात. आता अंतःकरण वृत्तीचं सम्यक आधान शब्दाचा अर्थ आहे की अंतःकरण वृत्ती सातत्याने कुठे असावी, इकडे वळलेली असावी. आणि इकडे वळलेली असेल तर तिथे निरपेक्ष समाधान असतं आणि बाहेर जर असेल गेलेली तर सापेक्ष समाधान असतं. दोन समाधानातले फरक लक्षात घ्या की सगळं काही मनासारखं अनुकूल असेल तर जे समाधान असतं ते सापेक्ष, आणि कसंही काहीही असलं तरी जे समाधान टिकून राहतं ते निरपेक्ष. मग निरपेक्ष समाधान कशाने मिळेल, म्हणजे अंतःकरणाचं सम्यक आधान कशाने होईल. ती अंतःकरण वृत्ती इकडे असेल वळलेली तर हे तत्त्व सच्चिदानंद रूप असल्यामुळे, आनंद हे त्याचा स्थायी भाव असल्यामुळे ते अंतःकरण अखंड आनंदमयाशी संपर्कात असल्यामुळे, आनंदमयोभ्यासात ब्रह्मसूत्र आहे त्यातलं एक सूत्र आहे, ते आनंदाशी संपर्क ठेवून असल्यामुळे ते अंतःकरण अखंड समाधानात राहतं, अखंड शांत राहतं, अखंड तृप्त राहतं, अखंड आनंदमय राहतं. आणि असं अखंडमय जीवन, आनंदमय जीवन जगणं हे परमार्थशास्त्राचं उद्दिष्ट मगाशी म्हणालो. ते वाक्य खूप लक्षात ठेवायचे आहे. सुखरूप व्हायचं, सुखी व्हायचं नाही. सुखी कोण होतो, हा होतो. आणि नियम असा आहे, जो सुखी होतो तो दुःखी झालाच पाहिजे. नियम असा आहे तो, कारण द्वंद्व आहे ते. आणि इथे कोणाला सगळ्यांनाच ठाऊक आहे सुखही आहे आणि दुःखही आहे. सर्वांच्या जीवनात सुखही आहे आणि दुःखही आहे. काय जास्त आहे तेही पहिल्या दिवशी विचार केला. सुख पाहता जवा पडे, दुःख परवता एवढे, हाही विचार करून ठेवला आहे. आता ते जर जास्त असेल तर द्वंद्वमय जीवनाचं काम, जगण्याचं काम हा करतो. सुखी होण्याची धडपड ह्याची चाललेली असते. पण हा जर ह्याच्याशी संपर्कात असेल, यातला प्रकाश इकडे संपर्कात असेल तर तो सुखी होत नाही, सुखरूप होतो. आणि असं सुखरूप होऊन जे जीवन असतं त्याला पारमार्थिक जीवन असं म्हणतात. सुखरूप व्हायचं, सुखानं, सुखरूप होऊन सुखानं जगायचं. सुखाची साधनं भरपूर आहेत म्हणून सुखाने जगायचं असं नाही. आमचा सर्वांचा एक भ्रम आहे, ज्याच्याजवळ सुखाची साधनं जास्त तो सुखी असलाच पाहिजे. आम्ही असं त्याच्यावरती लादतो सुख. आमच्या सगळ्यांचं ज्या अर्थी याच्याकडे एवढी सुखाची साधनं दिसतात त्या अर्थी कसा असला पाहिजे, हा सुखी असला पाहिजे. यासारखा जगात भ्रम नाही दुसरा. फार मोठा भ्रम आहे. सुखाची साधनं आणि सुख या दोघांचं आपापसात पटतं आणि जमतं असं मुळीचं नाही. आणि आमचा भ्रम मात्र तसा राहतो. तेव्हा एक काम प्रॅक्टिस करत असताना एक आकडे लावणारा माणूस माझ्याकडे आला होता. आकडे लावणारा तर थोडासा ते ऑफ गार्ड, म्हणजे ते जे आपण आपल्यावर जे आपलं नियंत्रण असतं ना, ते आपल्यावरचं नियंत्रण त्याचं काहीतरी कारणाने गेलं. आणि काहीतरी कारणाने ते नियंत्रण गेल्यामुळे
त्या दिवशी तो माझ्याशी मन मोकळं करून बोलला. आपण सहसा कोणाशी मन मोकळं करत नाही. त्या दिवशी आपण तोही विषय पाहिला होता. मन मोकळं करून म्हटलं. डॉक्टर तो म्हणाला, इतकं सगळं माझ्याकडे दिसतंय हो, गाड्या दिसत आहेत, नोकर दिसत आहेत, घरं दिसत आहेत, मोठमोठी प्रचंड इस्टेट आहे, संपत्ती आहे, हे सगळं खरं आहे. तुमच्याकडे यातलं काही नाही हे सुद्धा खरं आहे. ते मला म्हणाला. पण म्हणजे एक फार मोठा फरक आहे. रात्री 2 वाजता जेव्हा माझ्या दारावरती घंटा वाजते तेव्हा मी अत्यंत घाबरून उठतो. कारण कोण आलं असेल, आता कळलं असेल तुम्हाला, आकडे लावणाऱ्याकडे रात्री 2ला कोण येणार. ते धाड येते. ते धाड आल्यानंतर मला खूप काहीतरी द्यावं लागतं त्यांना परत जाण्यासाठी. पण तुमच्या दारावर जेव्हा घंटा वाटते रोज 2 वाजता, तेव्हा तुम्हाला खात्री असते हा येणारा तुम्हाला काहीतरी देणार आहे. नंतर आता त्यामुळे इतकं सगळं आहे खरं. हा विचार अत्यंत भ्रामक आहे हे कळतं. मग सुख नेमकं आहे कुठे ते आता ठाऊक आहे आपल्याला सगळ्यांना ठाऊक असलेला तो एक भाग आहे. तुझे आहे वगैरे वगैरे. नाटकामुळे ते प्रसिद्ध झालं. ब्रह्मसूत्राच्या अभ्यासामुळे ते कळलं नाही, नाटकामुळे ते कळलं. असं नका कशा नका कळे ना. आम्ही नेहमी म्हणतो कोणत्या का कोंबड्याने सूर्य उगवा, हरकत नाही, कोणत्या तरी कोंबड्याने सूर्य उगवलं तरी चालेल. अरे म्हणून तुझे आहे तुझं पाशी. आता याचा अर्थ तुझे आहे, तुझे कोण यातलं आता झालं हे तुझं, आणि तुझं पाशी म्हणजे कोणापाशी, ह्याच्यापाशी. आता हे कायमचं आपलं फार छान आहे. तुझे आहे तुझं पाशी म्हणजे ह्यात कोण आहे, हाच ह्यात आहे, ह्याहून वेगळा नाही आहे. आणि हे जो आपल्याला सारखं लहान त्याच्याशी सतत संपर्क होऊन असतो तेव्हा अंतःकरणवृत्तीचं सम्यक आधान निर्माण होतं आणि त्याला असं समाधान असं म्हणतात. आणि हे समाधान जीवनमुक्तीचं एक मोठं वैभव आहे. अशा तऱ्हेचं निरपेक्ष समाधान आहे. ठेविले आनंदे तैसीचे राहावे, चित्त असू द्यावे असमाधान. तुमचं आमचं आहे. आणि समर्थांचं आहे ज्ञान, तुकाराम महाराजांचं आहे समाधान. असा का फरक पडला ते त्यांनी समाधान आणलं कुठून. इथे सतत अखंड अनुसंधान इकडे आहे आणि आमचं अखंड अनुसंधान ह्याच्या बाहेर असतं. ह्या दोन्हीतलं जबरदस्त तफावत आहे. अखंड ह्याच्या बाहेर अनुसंधान आणि अखंड इकडे अनुसंधान. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून या. जेथे जातो तेथे असा हा म्हणतो. जेथे मी जातो ह्यातला प्रकाश म्हणतो तू माझा सांगाती. कारण हे ह्याच्याशिवाय नाहीच आहे हो. सांगाती एक बोलण्याची भाषा झाली. ह्याच्यातला प्रकाश मुळात हाच असल्यामुळे सांगाती हा शब्द नुसता काव्यमय झाला. वास्तविक सांगाती वगैरे काही नाही आहे, तोच तो आहे. असा समाधान शब्दाचा अर्थ श्रवणे आतुडे समाधान असं म्हणतात. अंतरी जडे समाधान. श्रवणे आशंका फिटे, श्रवणे संशय तुटे, श्रवण होता पालटे, पूर्वगुण आपला. असं इतक्या सगळ्या गोष्टी श्रवणाने झाल्या पाहिजेत असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात. एकेकाचा पुन्हा थोडा थोडा विचार कर. श्रवणे आशंका फिटे. कोणत्या शंका असतात आपल्याला पारमार्थिक संदर्भात. तुम्हाला आम्हाला शंका कोणत्या असतात. एक, मी कोण आहे, शंका नंबर 1. मी आलो कुठून, शंका नंबर 2. मला येऊन काय करायचं आहे, शंका नंबर 3. अशा शंका असतात त्याचा. कोहम कुतमिदम जाता. आता मी कोण आहे, मी कसा जन्माला आलो, कोणापासून जन्माला आलो, का जन्माला आलो, जन्माला येऊन काय करायचं आहे, या सगळ्या आशंका असतात आपल्याला. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शास्त्राने दिलेली असतात. आणि एकदा अशा आशंका निघून गेल्या की आपल्या जन्माला येण्याचं कारण कळतं. आणि असं एकदा जन्माला आल्याचं कारण कळलं की मग त्या कारणानुसार आपल्याला आपल्या जीवनाची घडी बसवता येते. की मला जन्माला यायचा हेतू काय आहे, कशासाठी मी जन्माला आलो. त्याची कथा ऐतरी उपनिषदामध्ये आपल्यासमोर सांगितलेली आहे. ऐतरी उपनिषद त्याच्यामध्ये कथा फार सुंदर आहे. कथा कथेसारखी घ्यायची आणि सोडून द्यायच्या, कथेच्या मागे लागायचं नाही. ज्ञानेश्वरांचा हरिपाठ आहे. मंथुने नवनीता तैसे अनंता वाया व्यर्थ कथा सांडली. फुकट आणि टाकाऊ कथा टाकून द्यायच्या. आता कथेचं तात्पर्य समजलं की कथा सोडून द्यायची. एवढं साधं शहाणपण आपल्याजवळ असेल तर कथेच्या मागे आम्ही लागणार नाही. नाही तर कठोपनिषदातला नचिकेत स्वर्गात गेलाच कसा. कारण मेल्याशिवाय स्वर्गात जाता येत नाही. 1 किंवा 100,000 यज्ञ केल्याशिवाय स्वर्गात जाता येत नाही. बरं गेला तर गेला, परत कसा आला. कारण तिकडून परत आलेले लोक अशा शरीराने येत नाहीत. ते अमावस्याच्या दिवशी रात्री 12 वाजता पिंपळावर वगैरे असे बसतात, असं काहीतरी. आता मग ते असं झालं कसं सगळं. आता अशा शंका नाही विचारायचा. ती कथा आहे ती कथा सोडून द्यायची, तिथल्या तिथे कथा सोडून द्यायची. आणि पुढं जो त्यांचा संवाद आहे यमन नचिकेत,
त्या संवादाचा जो भाग आहे तेवढा बरोबर स्वीकारायचा आणि कथाकथेचे सोडून द्यायचे. एवढं जर आपल्याजवळ शहाणपण असेल तर आम्ही कथेचा पाठपुरावा करणार नाही. आता एवढं काय सांगितलं, खटपट हे सांगण्याची खटपट केली आहे का? श्रवणे आशंका पिढे कथा सांगतोय. सुरुवातीला ईश्वराने देवता निर्माण केल्या नुसत्या. उदाहरणार्थ सूर्य ही डोळ्याची देवता आहे, आकाश दिशा ही कानाची देवता आहे. अशा देवता निर्माण केल्या आणि त्या देवतांना काम करण्यासाठी त्यांनी शरीर मात्र काही दिलेलं नव्हतं. त्या देवता ईश्वराकडे गेल्या आणि म्हणाल्या की तू आम्हाला निर्माण करायस खरं, पण आम्ही करायचं काय? आम्हाला एखादं शरीर जर देशील तू तर त्या शरीरात आम्ही जाऊ आणि नंतर पुढचं आमचं काम आम्हाला करता येईल. मग शरीर नाही तर आम्ही करायचं काय? मोकळ्याच आहोत आम्ही, वातावरणात उगेच इकडे तिकडे असे आहोत, आम्हाला शरीर द्या. मग ईश्वराने एक नमुन्यासाठी त्यांच्यासमोर एक घोड्याचं शरीर आणून उभं केलं. बघा म्हणे, हे तुम्हाला पसंत पडतंय का? कथा आहे हा. घोड्याच्या शरीरात ती डोळ्याची देवता शिरली. सूर्य ही डोळ्याची देवता आहे, ती घोड्याच्या शरीरात शिरली. म्हणजे सूर्य डोळ्यात शिरला नाही. आता सूर्य डोळ्यात शिरला तर आमचं काय होईल? तर असला विचार करायचा. सूर्य ही देवता घोड्याच्या डोळ्यात शिरली आणि त्या घोड्याच्या डोळ्यातून ती देवता बाहेर पडायला लागल्यानंतर त्याला फक्त 3-4च गोष्टी दिसल्या. एक तबेला दिसला, चंदी दिसली, खाण्याचा पदार्थ, थोडक्यामध्ये आहार, निद्रा, भय, बस एवढ्या 4च गोष्टी दिसल्या. त्या 4 गोष्टीपेक्षा पलीकडे त्यांना काही दिसलं नाही. त्यामुळे त्या देवता असं म्हणाला ईश्वराला, हे शरीर आम्हाला पसंत नाही. जुन्या काळापासून देवता मार्केटिंगला जातात आणि नापसंती पसंती सांगतात. बरं म्हणे, काय हरकत नाही, तुम्हाला हे शरीर पसंत नाही, ते एक गायीचं शरीर आणून उभं केलं. बघा म्हणे, हे पसंत पडतंय का? त्या देवता त्या शरीरात शिरला, त्या डोळ्यातून बाहेर पडू लागल्या. पुन्हा तेच आहे, तबेल्याऐवजी गोठा दिसला, चंदीच्या ऐवजी गवत दिसलं. पुन्हा 4च आहार, निद्रा, म्हणजे ज्या 4च्या पलीकडे काही दिसलं नाही. त्या देवता मग त्यातूनही शरीरातून बाहेर आल्या आणि मग ईश्वराने त्यांच्यासाठी एक माणसाचं शरीर आणून उभं केलं. बघा म्हणे, हे पसंत पडतंय का? मग त्या देवता माणसाच्या शरीरात शिरल्यावर माणसाच्या डोळ्यातून जेव्हा बाहेर पोहायला लागल्या, अत्यंत सुंदर विश्वजोग त्यांना दिसायला लागला. अनेक रंगीबेरंगी गोष्टी दिसायला लागल्या. सगळा निसर्ग त्यांच्या डोळ्यासमोर, पाणी दिसायला लागलं, खूप सुंदर सुंदर गोष्टी दिसायला लागल्या. आणि शेवटी असं त्यांच्या लक्षात आलं की ज्याने आम्हाला निर्माण केलं त्याला जाणण्याची व्यवस्था फक्त ह्या शरीरात आहे. आणि मग ईश्वरही म्हणाला, वाह, काय सुंदर शरीर निर्माण केलं. आता या कथेतून एक बोध होतो, आमचं शरीर निर्माण होण्याचं कारण काय आहे? कशासाठी हे शरीर निर्माण झालं माणसाचं? तर त्याचं उत्तर त्या कथेत आहे की ह्या शरीरात जर तुम्ही आला असाल तर तुम्ही ज्याने तुम्हाला निर्माण केलं त्याचं ज्ञान करून घ्या, त्याच्याशी एकरूप व्हा. फक्त ही संधी ह्या शरीरात उपलब्ध आहे, दुसऱ्या कोणत्याही शरीरात ही संधी उपलब्ध नाही. मग त्या शरीरात काय आहे? 4 गोष्टी, आहार, निद्रा, संपलं. त्या पलीकडे त्यात काहीच नाही आहे. आता ह्या कथेतून एक कळतं आपल्याला, माझा जन्म जो झालेला आहे तो कशासाठी झालेला आहे? आता ते आपल्याला ह्या कथेतून हे कळतं. आणि मग परमार्थाची प्राप्ती न करता आम्ही हे शरीर जेव्हा दुसऱ्या कारणासाठी वापरतो, त्याचा अर्थ असा होतो की देवाने ज्या कारणाने आम्हाला हे शरीर दिलं त्या कारणासाठी ते आम्ही वापरत नाही. व्यवहारातलं उदाहरण दिलं म्हणजे कळतो. एखाद्या मुलाला जर आम्ही कुठे कॉलेजात शिकण्यासाठी समजा मुंबईला ठेवलं, दिल्लीला ठेवलं, तिथे न शिकता जर बाकीचे उपद्व्याप तो करत राहिला तर आईबापांना काय वाटेल? थोडा असा विचार करू. ह्या पद्धतीने न शिकता भलतेच उपद्व्याप जर करत राहिला तिथे तर आईबापांना जे वाटेल तेच माणसाने त्याचं दर्शन घेण्याचा प्रयत्न न करता बाकीचे उपद्व्याप केले तर ईश्वराला तसंच वाटतं. आता हे समजायला बरं पडतं. म्हणून ईश्वराने ज्या कारणासाठी शरीर दिले त्या कारणासाठी ते शरीर वापरायचं असेल तर मला मुक्तच झालं पाहिजे, याशिवाय त्याला दुसरा काही पर्याय नाही, असं शास्त्र आपल्याला सांगतं. आणि म्हणून ह्याला मार्गदर्शन करणारे कोण असतात? हे आमचं जमावं म्हणून मार्गदर्शन करणारे संत असतात. तुकाराम महाराज या संदर्भात म्हणतात, रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांची. फार छान विचार आहे. रवी दीप हिरा दाविती देखणे. आता रवी, दीप आणि हिरा याच्या प्रकाशामध्ये जे दिसण्यासारखं आहे ते दिसतं, जे दिसण्यासारखं आहे ते दिसतं, पण जे अदृश्य आहे, दिसण्यासारखं नाही, जे स्वसंवेद्य आहे ते फक्त संतांच्याच ज्ञानाच्या प्रकाशात कळतं, दुसऱ्या कोणाच्या ज्ञानाच्या प्रकाशात कळत नाही. आणि म्हणून हा जो प्रकाश आहे
दासबोधाचा जो प्रकाश आहे, ज्ञानदेवीचा जो प्रकाश आहे, त्या प्रकाशामध्ये आपल्याला हा विषय जो आहे हा विषय कळतो आणि हा विषय आपल्याला कळला की आपण मुक्त होतो आणि मुक्त झालो की ज्यासाठी ईश्वराने हे शरीर मला दिलं त्याच कारणासाठी ते शरीर वापरलं असा अर्थ होतो. मग ईश्वराच्या दृष्टीने आपण उपद्व्यापी कार्ट ठरत नाही. काय शब्द आता असे शब्द वापरल्याशिवाय ते करत नाही आम्हाला. आणि काय करणार, तुकाराम महाराजसुद्धा आम्हाला काय ते जसं अभंगात लिहितात तसं मला खुशीने लिहित असतील का होते. असं आहे, ज्ञानेश्वर महाराज आमच्याशी जेव्हा बोलतात त्या शालजोडीतून बसतात. ज्ञानेश्वरी तुम्ही अभ्यास करा, शालजोडीतून सगळं आहे. पण तुकाराम महाराज जेव्हा आमच्याशी बोलतात तेव्हा शाल नाही, नुसताच जोडा आहे. असा जो फरक पडतो, ते फरक पडण्याचं कारण आहे आमच्याकडे बघितल्यावर त्यांना तोच वापरावा असं वाटतं, त्याला काय करायचं. आता असे जे काही गोष्ट होते त्याला संपूर्ण 100% आम्ही जबाबदार आहोत. म्हणजे ज्यासाठी हे शरीर मला मिळालं त्याचसाठी त्याचा उपयोग करावा असं शास्त्र आपल्याला समोर सांगतं. श्रवणे आशंका फिटे, का जन्माला आलो, आशंका आली कशासाठी मी जन्माला आलो, ह्यासाठी जन्माला आलो असा विचार. मी कोण आहे न कळलं आपल्याला. चिदानंद रूप शिवम शिवम. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळालं की श्रवणे आशंका फिटे असं म्हणतात. श्रवणे संशय तुटे, श्रवण होता पालटे, पूर्वगुण आपला. मी देह असेन की मी आत्मा असेन. संशय दासबोधामध्ये संशयाने ग्रस्त झालेल्या माणसाची भरपूर फजिती सांगितली, भरपूर फजिती. आणि आम्ही सगळे संशयात पडलेलो असतो, अखंड संशयात पड, हे असं आहे का तसं आहे, हे खरं का ते खरं, असे जे सगळे संशय आहेत यातला एकही संशय इथे राहत नाही. निस्संदिग्ध उत्तर मिळतात. आणि अशी उत्तरं मिळण्यासाठी हे जे श्रवण असतं ते श्रवण असलं पाहिजे. असं म्हणतात, श्रवण होता पालटे, पूर्वगुण आपला. यथार्थ श्रवण झालं की आपला पूर्वीचा जो गुण असतो, लहानपणापासून जो गुण असतो तो गुण आपला पालटतो. अवघड गोष्ट आहे. इथे जमलेला प्रत्येकाला संताप आहे की नाही हो. संतापाला पूर्वगुण असं म्हणतात, एक पहिल्यापासून असणारा गुण. माझं एक गाणं आहे, मागे उभा पुढे उभा. ते गाणं अगदीच वेगळं आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. आमच्या जीवनात तसं नाही आहे. मागे उभा संताप, पुढे उभा संताप. अखंड संताप पाठीमागे पुढे उभा आहे. जेथे जातो तेथे तो माझा सांगाती कोण संताप. आता हा जो आपला पूर्वगुण आहे तो पूर्वगुण पालटला पाहिजे. संतप्त मनुष्य सुखी असतो का ना, ते संबंध आला, प्रश्न आला. सुखरूप तर राहूनच द्या, तो संतप्त मनुष्य साधा सुखीसुद्धा नसतो. आणि मी संतप्त आहे आणि मी सुखी आहे हे वाक्य जर असलं, शेजारी शेजारी दोन वाक्य ठेवली तर ते वाक्य कसं होईल ते सांगतो. अहिंसा चिकन सेंटर शब्द वापरात काय विलक्षणच झालं आहे. आता हे जसे दोन शब्द शेजारी ठेवले की भलतंच काहीतरी होऊन जातं. अगदी तसं आहे. मी अखंड संतप्त आहे आणि मी सुखात आहे, हे दोन शब्द शक्यच नाही. आणि हे नसेल, हा आपला जो गुण आहे पूर्वीचा गुण, संतापीपणा हा पूर्वीचा गुण आहे. आणि हा पूर्वीचा गुण जर पालटला नाही, माझा संताप हळूहळू हळूहळू क्रमाक्रमाने जर कमी झाला नाही, ते लोकांच्या लक्षात आला नाही. आणि एकाचा संताप घरामध्ये दुसऱ्याला विचारला पाहिजे. म्हणजे कोणाला, काउंटर पार्टकडून सर्टिफिकेट मिळालं तर खरं असतं ते, नाही तर दुसऱ्याकडून सर्टिफिकेट मिळालं त्याचा काही उपयोग नसतो. आणि त्यांनी मानलं पाहिजे, हो बा अलीकडे काय झालं, गेल्या 10 वर्षात हिचा किंवा ह्यांचा संताप काय झालेला आहे, कमी झालेला आहे. असं झालं तर मग श्रवणाचं यथार्थ फळ मिळालं. आणि ते इथं म्हणतात, श्रवणे होता पालटे, पूर्वगुण आपला. असं एक गोष्ट आहे. संताप काय सांगितला, सर्वांच्या अत्यंत परिचयाचा आहे, कमी किंवा जास्त. शोक हा कसा आहे, शोक हा सगळ्यांच्याजवळ असणारा गोष्ट. होऊन गेलेल्या गोष्टीचा शोक, आगामी गोष्टीचा शोक. होऊन गेलेल्या गोष्टीचा शोक करायचा आणि पुढे असं होईल असं होईल असं होईल असा शोक करायचा. अर्जुनाला कोणता झाला होता, आगामी शोक. यांच्याशी मी लढलो तर काय काय होईल, धर्म संपून जाईल, वर्णसंकर होईल, असं होईल तसं होईल. असं नाना तऱ्हेचे जे शोक आहे ते आगामी आहे, काही झालेलं नाही आहे. तर व्हायच्या अगोदर, प्रत्यक्ष घडामोड व्हायच्या अगोदर जो शोक असतो तो, आणि होऊन गेलेल्याचा शोक, आपल्याला दोन्ही परिचयाचे आहेत. आणि गीतेचं तात्पर्य काय आहे, अहम त्वाम सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा. झाली आमची पंचायत झाली. मी तुला सर्व पापातून मोकळा करीन, तू शोक करू नको. म्हणजे गीताचा यथार्थ अभ्यास श्रवण जर झाला असेल तर शोकाचा मागमूससुद्धा राहता कामा नये. आता पुन्हा येते,
की श्रवण यथार्थ झालं तर जराही शोक नाही, झालेल्याचा शोक नाही आणि पुढे होतं त्याचाही शोक नाही. आम्ही 4 जण जमलो की सुखदुःखाच्या गोष्टी करत बसतो. ते वाक्यप्रयोग आहे. काय ते 4 जण जमले आणि काय करत बसले? सुखदुःखाच्या गोष्टी करत बसले. आणि सुखदुःखाच्या गोष्टी केल्या शब्दाचा अर्थ आहे होऊन गेलेलं जे सुख आहे त्याचं स्मरण. आणि पुढं मुलीचं लग्न झालं, कसं होईल कोणास ठाऊक, याला काय म्हणायचं? याला म्हणतात शोक, आगामी शोक. आणि सगळ्यांच्या बाबतीत असतात, सगळ्यांना असतं, कुणी त्यातून सुटलेलं नाही. लग्न नाही झालं तरी दुःख आहे, झालं तरी दुःख आहे, दोन्ही बाजूने. अजून होत नाही म्हणून दुःख, झालं म्हणून दुःख. ते काय कळायचं नाही हो, ते त्याचं त्यालाच कळतं. आतडं असतं त्याला कळतं, ज्याला आतडं नसतं त्याला कळत नाही. रामकृष्ण हरी म्हणायचं सोडून द्यायचं. आता अशा पद्धतीने जे विचार आहेत तिथे शोक हा आपला पूर्वगुण आहे, पूर्व अवगुण आहे. तो पूर्व अवगुण शोकाचा गेला पाहिजे. आणि तिथे शोक संतप्त परिवाराचं सांत्वन केलं. काय झालं? पेपरमध्ये आलेली बातमी असते, शोक संतप्त परिवाराचं सांत्वन केलं. म्हणजे शोकाने माणूस काय होतो? संतप्त होतोय कळतं. जो संतप्त असतो तो सुखी असतो का? असं. आणि फार मजा आहे या बाबतीमध्ये सुद्धा. गल्लीत कोणीतरी गेलं ना आमच्या की सगळी गल्ली त्या नातेवाईकांचं समाधान करायला जाते. जो जन्माला आला तो केव्हा तरी जाणारच. कोणी अमरपट्टा घेऊन आला आहे का, असे सगळेजण त्याला समजवतात. आणि हे समजावणाऱ्यांच्या घरी जेव्हा कोणीतरी जातं तेव्हा पुन्हा सगळ्यांना त्याला समजावायला यावं लागतं. याचा अर्थ ते नुसती फॉर्मॅलिटी असतो. जो समजूत घालतो त्याची समजूत पटलेली नाही आणि मग एकमेका सहाय्य करू असं काहीतरी होऊन जातं. म्हणून शोक जो आहे असं कोणत्याच कारणाने शोक होता का? मग गेलं काय? आता आपलं ठरलं काय गेलं, यातला प्रकाश गेला, काय गेलं, हे गेलं, पण हा गेलेला नाही. आणि हा कधी जात नाही, हा कधी येत नाही म्हणून हा कधी जात नाही. हे येतं म्हणून हे जातं, हे येत नाही म्हणून हे जात नाही. हे मी आहे 6. अशा पद्धतीने हे निर्णय आहेत सगळे. आणि असे निर्णय झाले तर अजिबात शोक राहत नाही. आणि मग आपला पूर्वगुण पालटे. शोक करणं आपला गुण आहे, संतापी असणं आपला एक पूर्वगुण आहे. पूर्वगुण आपला श्रवणे आवरे मन, श्रवणे घडे समाधान, श्रवणे तुटे बंधन देहबुद्धीचे. श्रवणे देहबुद्धीचे बंधन तुटे. देहबुद्धी शब्दाचा अर्थ मी देह आहे असं समजूत जे आहे त्याला म्हणायचं देहबुद्धी. आणि मग शास्त्र सांगतं देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, विवेके कुडी कल्पना पालठावी. समर्थांची शिकवण आहे आपल्याला. पाहुणे देहाचे धर्मदेही, आत्मया आत्मयाचे ठाई, ऐसे जे जाणे ते पाही ते अनाहती. माऊलींची उभी आहे. पाहुणे देहाचे धर्मदेही, देहाचे धर्म देहाबरोबर असतात, आत्म्याचे धर्म आत्म्याबरोबर असतात. हे जो बरोबर निवाडा करतो आणि तिथले देह तिथे धर्म तिथे पाहतो तो कसा असतो? ऐसे जे जाणते पाही ते अनाहती. असे जाणणारे असतात ते क्वचित कुठेतरी असतात, वेगळेच असतात, तुमच्या आमच्यासारखे नसतात. असे पाहुणे देहाचे धर्म देही. ह्याला काय धर्म आहेत? 6 विकार आहेत. अस्ति जायते वर्धते अपचीयते क्षीयते म्रियते. 6 विकार ह्याला आहेत. हा म्हणजे काय? बुद्धी. बुद्धी कशात असते? देहात असते. त्यामुळे नुसती बुद्धी अशी काय दाखवता येईल का? ही बुद्धी असं दाखवता येतं का? बुद्धी देहासह असली पाहिजे. म्हणून विकार जे असतात ते देहाला असतात, बुद्धीला असतात, किंवा 4 देहांना असतात, स्थूल सूक्ष्म कारण आणि कारण. त्यांना विकार असतात. हा निर्विकार आहे आणि हा मी असल्यामुळे विकार यांच्यावर राहतात. मी स्वतः निर्विकार आहे. आणि निर्विकारातला शेवटचा विकार कोणता? विकारातला शेवटचा विकार 6वा. आमच्यातले बरेच जण 5व्या विकारावर आहेत आत्ता. 5वा विकार म्हणजे क्षीयते. आणि 5व्यातून 6व्यावर उडी मारायला फारसा वेळ लागत नाही. तेव्हा जे जे 5व्या विकारावर आहेत ना त्यांनी सावध राहावं की आता पुढचा विकार कोणता आहे, शेवटचा आहे. आता एक त्याचं लक्षण सांगतो. उभं असलेला बसणं हा ज्यांचा एक समारंभ असतो आणि बसल्यावर उभं राहणं हा ज्यांचा एक कार्यक्रम असतो, ते कोणत्या विकारावर आहेत? 5व्या विकारावर आहेत. असे समारंभ कार्यक्रम तर बऱ्याच जणांचे असतील. हा हात टेकायचा, तर तो हात टेकायचा, हू करून उभं राहायचं, कोणाला तरी मदतीशिवाय उभं राहता येत नाही, बसतासुद्धा येत नाही. ते कोणत्या विकारावर आहेत? 5व्या. म्हणून अशी ज्यांची स्थिती झाली त्यांनी 6व्या विकाराची वाट बघत बसावं. वाट नाही बघत, स्वागत करत बसावं. तर 6वा विकार उपनियते आहे. असं हसत खेळत जर ह्या गोष्टी सगळ्या झाल्या तर मग त्याच्यात जो
दुःखाचा भाग आहे किंवा भयाचा भाग आहे, शोकाचा भाग आहे, ते एकही गोष्ट शिल्लक राहत नाही. परमार्थाचं हे वैभव आहे की मृत्यूची यत्किंचित भीती शिल्लक न राहणं हे परमार्थाचं वैभव आहे. आणि ज्याला मृत्यूची भीती आहे म्हणून असं म्हणतात, तथाकथित जीवनमुक्त केव्हा ओळखावा? तथाकथित त्या वेळेला ओळखावा. त्यावेळेला असा तो हा झाला असेल मृत्यूच्या वेळेला, बाकी सगळ्यांसारखी त्याची जर स्थिती आली असेल, व्याकुळ झालेला असेल, काही परिस्थितीत हे जाता कामा नये असं जर त्याचंही ठरलं असेल, तर समजावं आयुष्यभर आणि काय नुसत्या गप्पाच मारलेल्या आहेत, प्रत्यक्ष काही झालेलं नाही. म्हणून त्या वेळेला त्याला ओळखावा आणि मग हवं तर त्याचं एखादं स्मारक बांधावं. ते आमच्याकडे पद्धतच आहे, ताऊन सुलाखून घेतल्याशिवाय त्याचं स्मारक बांधायचं नाही. नाही तर हल्ली तसं नाही, मी असतानाच आपली स्मारकं, याचं कारण आहे, ह्याला आत्मविश्वास म्हणतात. कुणी मागून माझं बांधणार नाही, त्याचे परिणाम आहेत. श्रवणे मी पण जाय, श्रवणे आवरे मन, श्रवणे घडे समाधान, श्रवणे तुटे बंधन देहबुद्धीचे, श्रवणे मी पण जाये. मी पण म्हणजे अहंकार. मी वाक्य प्रसिद्ध आहेत. मी होतो म्हणून झालं, माझ्यामुळे झालं, मी नसतो तर झालं नसतो. किती वाक्य झाली? 3 वाक्य झाली. माझीच फजिती सांगून टाकतात. पूर्वी एखादा पेशंट बरा झाला की मी म्हणायचो मी होतो म्हणून आज जगला. एवढ्यावर थांबावं की नाही? तसं नाही. दुसरीकडे गेला असता तर नक्की मेला असता. बरं एवढ्यावर तरी थांबावं की नाही? तसंही नाही. आणखी कुठे गेला असता तर हाल होऊन मेला असता. याला काय म्हणतात? मीपणा, अहंकारा. माझा एक मित्र होता, त्याने माझे 3 वाक्य सातत्याने 20 वर्ष सहन केली. असे मी बोलत होतो, 20 वर्ष त्यांनी ते सहन केलं. एक दिवशी माझ्या हॉस्पिटलमध्ये एक पेशंट गेला, तो होता तिथे. तो म्हणाला तू होतास म्हणून मेला. तर त्याच्यापुढे जाऊन म्हणतो दुसरीकडे गेला असता तर नक्की जगला असता. त्याच्यापुढे जाऊन म्हणतो दुसरीकडे गेला असता तर सुखानं जगला असता. म्हणजे मी जेवढ्या 3 गोष्टी बोललो त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट 3 गोष्टी त्यांनी मला ऐकवल्या आणि तेव्हापासून त्याचा माझा संबंध सुटला. याचं कारण आहे तो माझ्या हिताचं बोलला. आता याला काय म्हणतात? याला अहंता. श्रवणे अहंता मोडे. आता हे मोडले असेल तर ठीक आहे. माझ्या वयाचे जे लोक समोर बसले नंतर त्यांची एक सवय असते घरातल्या लोकांना बजावून सांगण्याची. मी गेल्यावर कळेल, मी गेल्यावर कळेल, तोपर्यंत तुम्हाला काही कळायचं नाही. असं 4-5 वेळा आपली मुलं ऐकून घेतात वयात आलेली आणि नंतर म्हणतात बाबा जाऊन बघा. आता काय केवढं दुःख आहे हो, अत्यंत दुःख आहे. आणि हे सगळं दुःख कशामुळे? अहंतेमुळे दुःख आहे. ज्याला अहंकार म्हणतात त्या अहंकाराचा परिणाम आहे. काही आईवडील आपल्या मुलांना बजावून सांगतात आज जो तू काही आहेस तो माझ्यामुळे आहेस. मला एवढा आवाज चढवून बोलता येत नाही. आज जो तू काही आहेस तो माझ्यामुळे आहेस. शेवटी ऐकतात 4 वेळा आणि मग ते उत्तर देतात ह्यातलं निम्म बाबा अगदी नक्की आहे, तुम्ही जर नसता तुम्ही कशाला असतो. आता पुढचं मात्र फार तर मी माझ्या कपाळावर लिहितो की तुमच्यामुळे मी जो काही आहे तो आहे, पण कृपा करून असं सारखं म्हणू नका. आता किती दुःख होईल असं ऐकल्यावर. आणि हे सगळ्या दुःखाचं एकच कारण आहे अहंकार. मी माझ्यामुळे झालं, मी होतो तर झालं, माझ्यानंतर कसं होणार. आता हे एक आणखी आहे. आपलं देखत सगळंजण गेलं तर त्यांच्यानंतर त्यांचं जे व्हायचं ते होतच असतं. कीर्तनकाराची कथा प्रसिद्ध आहे. दरिद्री होता एक कीर्तनकार, वैतागून घर सोडून निघून गेला. गावातल्या लोकांनी असा विचार केला की हा घरातला कर्ता जो आहे, ब्रेड विनर काय म्हणतात त्याला, कर्ता पोशिंदा, तो सोडून गेलेला आहे. आपण सगळ्यांनी मिळून थोडंसं शिदा कथा करून त्यांना देऊया काहीतरी मदत. गावातल्या लोकांनी मदत द्यायला सुरुवात केली. त्यांचं चांगलं चाललं. नंतर ह्याला कळलं की घरातल्या लोकांचं सगळं चांगलं चाललं आहे, व्यवस्थित चाललं आहे, म्हणून हा पण आला परत तिथे. मग गावातल्या लोकांनी विचार केला पोशिंदा आलेला आहे, आता मदतीची गरज नाही. मग 4 दिवसानंतर घरातल्या लोकांनी सांगितलं तुम्ही तिकडे होता तेच बरं होतं. आता हे जे सगळे प्रकार आहेत, हे सगळे प्रकार कशामुळे होतात? माझ्यामुळे झालं, मी होतो म्हणून झालं, मी नसेन तर होणार नाही. आणि हे सगळ्या गोष्टी अत्यंत दुःखदायक आहेत, क्लेशदायक आहेत. हे ज्याला कळतं त्याने जिंकलेली असते आणि ज्याला कळत नाही तो हरलेला असतो. म्हणजे ही हारजीत जी आहे पारमार्थिक पद्धतीतली ती ह्या स्वरूपाची ती हारजीत आहे. श्रवणे मी पणच आहे, श्रवणे धोका नये, श्रवणे नाना अपाये भस्म होती. श्रवणे नाना अपाये भस्म होती. एक गणपतीची कथा सांगतो सोडून देतो.
आरती तर प्रसिद्ध आहे, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नरवी, पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर ओटिशेंदुराची, कंठी झळके माळ, जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. ही आरती आवडते ना आपल्या सगळ्यांना, त्याचं एकच कारण आहे, गणपती विघ्नहर आहे हे एक कारण, आणि त्याचं दर्शन घेतल्याबरोबर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात हे दुसरं कारण. खरंच असा अर्थ आहे का काय वेगळा आहे हो? हा अर्थ तसाच आहे का वेगळा आहे? मग तसं एकदा ही आरती अशी आतमध्ये ठसलेली होती, आणि आरती ठसलेली असल्यामुळे मी एकदा असं ठरवलं, पुण्यामध्ये आलो, आणि पुण्यामध्ये आल्यानंतर आमच्या बापूसाहेब जोशींचं घर पाहिलं, प्रसाद प्रकाशन. मग एक कामना निर्माण झाली. काय कामना? हे घर माझं असावं. अशा कामना होतात ना पुष्कळ आपल्याला. ते आता पुन्हा त्यांच्याकडे बोलवायचं की नाही विचार करतील सोडून द्या, पण त्यांचं घर माझं असावं अशी एक कामना निर्माण झाली. आता कामना पूर्ण होण्याचा एक उपाय आता आरतीने माझ्या हातात अनायासे दिला होता, दर्शन मात्रे मन कामनापूर्ती. गणपतीचं दर्शन झालं की माझी कामना पूर्ण होणार. पुण्यात गणपतीला तोटा नाही, त्यांच्याच गणपतीला जाऊन आलो मी, म्हणजे डायरेक्ट सांगू शकतील त्यांना काहीतरी तळ्यातला गणपती आहे तो त्यांचाच आहे, त्यालाच जाऊन दर्शन घेतलं आणि घरी आलो त्यांच्या, आणि त्यांच्यासमोर एक 100 रुपयाचा स्टॅम्प ठेवला. करा सही म्हटलं. काय? तुमचं घर आजपासून माझ्या मालकीचं झालेलं आहे. त्याने असं वरपासून खालपर्यंत माझ्याकडे पाहिलं, गाडीचा ड्रायव्हर बोलवला, मला त्या गाडीत ढकललं आणि ST स्टँडवर नेऊन सोडलं. आता ओळख होती म्हणून ST स्टँडवर नेऊन सोडलं, ओळख नसती तर कुठे सोडला असता त्याचा विचार करा. तर मग मी विचार केला, हे आरतीत काहीतरी गडबड दिसते. ते आरती लिहितात ते काही पूर्ण जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. म्हणून मग सज्जनगडावर गेलो, म्हटलं आरती लिहिणाऱ्यांना जाब विचारला पाहिजे, आता हे काय चाललं आहे? दर्शन मात्रे मन कामनापूर्ती असं आहे. मग तिथे धरणं धरून बसलो मी, धरणेकऱ्यासारखा उपोषणाला बसलो. बहुतेक समर्थ वैतागले मला तिथे बसलेलं पाहून, आणि मग गाभाऱ्यातून एक ओवी त्याने मला ऐकवली, सुनवली म्हणा, ऐकवली म्हणा. अर्थांतर पाहिलं विण उगाच जो करी श्रवण, तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्य विषय, अशी एक ओवी गाभाऱ्यातून ऐकायला आली. गाभाऱ्यातून ओवी ऐकायल्यानंतर आपलं काहीतरी म्हटलं नक्कीच हुकलेलं आहे. अर्थांतर पाहिलं विण म्हणजे एका अर्थाकडून दुसऱ्या अर्थाकडे जाणं, याला म्हणतात अर्थांतर. देशांतर, स्थलांतर हे जसे शब्द आहेत तसा तर अर्थांतर शब्द आहे. मग थोडा विचार केल्यानंतर असं लक्षात आलं की दर्शन मात्रे मन कामनापूर्ती शब्दाचा अर्थ असा होतो की जसं गणपतीचं दर्शन व्हायला पाहिजे तसं जर दर्शन झालं, त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी, त्वमेव प्रत्यक्षम कर्तासी भर्तासी हर्तासी तत्वमसी वगैरे वगैरे, अशा खऱ्या गणपतीचं दर्शन झालं म्हणजे ब्रह्माचं दर्शन झालं. तर ज्याला ज्याला ब्रह्मदर्शन झालं आहे आजपर्यंत, जो जो ब्रह्मरूप झाला आहे त्याला एकही कामना शिल्लक राहिलेली नाही, त्याला पूर्ण काम असं म्हणतात. आणि दर्शन मात्र एक मन कामनापूर्ती शब्दाचा अर्थ असो, त्याच्या कामनांना पूर्णविराम मिळतो. आणि एवढं जेव्हा कळलं तेव्हा मग समर्थाने म्हटलं, समर्था थँक्यू. तिथून मी कटल्यामुळे ते मला म्हणाले थँक्यू, असं आमच्या दोघांचं बरोबर. आता असं काहीतरी होतं. आणि असे विचार अभ्यास म्हणतात, ज्याला विचार म्हणतात, असं विचाराने अभ्यासाने एक एक गोष्टी करत गेलो तर मग विघ्नहर्ता गणपती आहे ह्याचा अर्थ काय होतो? विघ्नाला विघ्नाचा दर्जा राहत नाही. आता मूळ समजून घ्यायची गोष्ट आहे. ज्याला आम्ही पूर्वी विघ्न समजत होतो त्या विघ्नाला विघ्नाचा दर्जाच आम्ही देत नाही, अशा दृष्टीने विघ्न संपलेलं असतं. विघ्न म्हणजे काय हो? हातात घेतलेल्या कामात अडचण आली की त्याला काय म्हणतात? विघ्न. आता छोट्या छोट्या व्याख्या बनवून घ्यावं लागतात. जे समोर काम आहे, हातात घेतलेलं काम आहे, त्यात अडचण आली की त्याला विघ्न म्हणतात. आता विघ्न येऊ नये असं का वाटतं आपल्याला? एकच कारण आहे, जे हातात घेतलेलं काम आहे त्या काम पूर्ण झालं पाहिजे, म्हणजे त्याचं फळ मला मिळालं पाहिजे. आणि शास्त्र काय सांगतं? तुम्ही कर्म कशी करा? फळाची अपेक्षा न ठेवता करा. आता फळाची अपेक्षा न ठेवता जर कर्म केली तर विघ्न आलं तरी सुद्धा रामकृष्ण हरी, नाही आलं तरी रामकृष्ण हरी. आता असं झालेलं त्याला म्हणतात विघ्नाला विघ्नाचा दर्जा राहत नाही. आणि हे जेव्हा मला कळत नव्हतं तेव्हा मी माझ्या दारामध्येच एक गणपतीची मूर्ती स्थापना करून ठेवली वर, आत शिरण्याच्या आत. हेतू असा की कोणत्याही विघ्नाने आत शिरताच गणपतीने त्यांचा काय करावा? परस्पर त्यांचा बंदोबस्त करावा.
त्यासाठी बाहेरच एक गणपतीचं चित्र, मी आतमध्ये निवांत असताना बाहेर विघ्न येऊन गेलेली मला कळूसुद्धा नव्हेत, यासाठी ती गणपतीची अशात काहीतरी आरत्यान असं काहीतरी आमचे सगळे कारभार चालतात. आणि असे कारभार चालल्यानंतर त्या परमार्थाचं काय होत असेल हा विचार केला तर ठीक आहे. म्हणून इथे म्हटलं, श्रवणे आवरे मन, श्रवणे घडे समाधान, श्रवणे बडे तुंद देवबुद्धीचे, श्रवणे मी पण जाये, श्रवणे धोका नये, श्रवणे नाना अपाय भस्म होती. अपाय भस्म होतात शब्दाचा अर्थ, ज्याला आम्ही विघ्नाचा दर्जा दिला होता त्याला विघ्नाचा दर्जा नाही, ज्याला आम्ही दुःखाचा दर्जा दिला होता त्याला दुःखाचा सुद्धा दर्जा शिल्लक राहत नाही. आणि अशी जी एक अवस्था असते त्याला सुखरूप जीवन असं म्हणतात. आणि असं सुखरूप जीवन जगणं हे परमार्थाचं उद्दिष्ट आहे. म्हणून परमार्थाचं उद्दिष्ट सुखरूप व्हायचं, सुखरूप होऊन सुखानं जगायचं. आणि तसं सुखाने जगता जगताच जेव्हा वेळ येईल तेव्हा शरीर आणि जग सोडून जायचं नाही. शब्दसुद्धा लक्षात ठेवा, कारण गेलं की यावं लागतं, त्या तसल्या भानगडीत पडायचं. अगदी सुखानं शरीर आणि जग सोडून द्यायचं. आणि असं सोडून देणं जे आहे ते तर सोडता येत नाही, कारण हे म्हणजे मी आहे म्हणून हे सोडायचं नाही, आणि ह्याने जे जगात कमावलेलं आहे ते जातं म्हणून ते सोडायचं नाही. ह्याने जगात काय काय कमावलं आहे, घर असेल, मुलं बाळं असतील, प्रॉपर्टी असेल मोठी, हे सगळं जगात कमावलं आहे. ते जगात कमावलेलं जाईल म्हणून जग सोडायचं नाही, आणि हे म्हणजे मी असा निर्णय असल्यामुळे हे सोडायचं नाही म्हणून काय काय सोडायचं नाही, मग काहीच सोडायचं नाही. आणि ते सोडावं तर लागतं. आता हे जे द्वंद्व आहे, ह्या द्वंद्वातून जर सुटका हवी असेल तर एकच उपाय शिल्लक राहतो आपल्याजवळ, की अशा तऱ्हेच्या अनेक जे चिंता आहेत, अनेक जे शंका आहेत, अनेक जे भ्रम आहेत, या सगळ्या भ्रमातून सुटका करून घ्यायची. आणि अशी भ्रमातून सुटका केली की ज्ञानेश्वरांची शेवटची ओळ आहे, जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धोतले, मग आत्मस्वरूपे घातले